3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपर फुटीमुळे पुन्हा एकदा घेण्याची नामुष्की NTA ओढवली असतानाच ही परीक्षा रद्द होण्यास कारण ठरलाय गेस्ट पेपर। या गेस्ट पेपर मध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री नंतर आता फिजिक्सचे प्रश्न देखील तंतोतंत जुळत असल्याचा दावा केला जातोय। आता नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका इतकी तंतोतंत जुळतीये की प्रश्न सोडा, नंबर, कॉमा आणि फुल स्टॉप देखील अगदी सेम टू सेम आहे। राजस्थानमधून जप्त करण्यात आलेल्या या गेस्ट पेपरचं काय आहे गौडबंगा? या गेस्ट पेपरशी का जोडलं जातंय महाराष्ट्र कनेक्शन? आणि या गेस्ट पेपरनं नीट परीक्षेचा कसा केलाय नीट गेम? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गेस्ट पेपरमुळे नीटचा गेम प्रश्नच नव्हे, आकडे, कॉमा, फुल स्टॉप देखील अगदी सेम टू सेम। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नीटचा पेपर काय फुटला? ही परीक्षा दिलेल्या 22,79,000 विद्यार्थ्यांचं नशीबच फुटलं। पेपर फुटीमुळे या लाखो विद्यार्थ्यांना ही परीक्षा आता पुन्हा एकदा द्यावी लागणार आहे। केवळ बायोलॉजी आणि केमिस्ट्रीच नव्हे तर फिजिक्सचे प्रश्न देखील या संशयास्पद गेस्ट पेपरशी जुळत असल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे प्रश्नांमधील नंबर, कॉमा, फुल स्टॉप देखील जुळून आल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जातोय। राजस्थान पोलिसांनी जप्त केलेल्या त्या गेस्ट पेपरमध्ये नेमका आहे तरी काय आणि तो पोलिसांच्या हाती कसा लागला सांगतो। राजस्थान पोलिसांनी जप्त केलेल्या एका 410 प्रश्नांच्या गेस्ट पेपरमधील तब्बल 135 प्रश्न नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचं समोर आलंय। या गेस्ट पेपरमध्ये बायोलॉजीचे 90 पैकी 90 आणि केमिस्ट्रीचे 45 पैकी 45 प्रश्न सेम टू सेम आहेत। सुरुवातीला हा गेस्ट पेपर 5 लाखांना विकला गेला, मग मात्र जसजशी परीक्षेची वेळ जवळ आली तशी त्याची किंमत कमी होऊन ती 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत खाली आली। या पेपरच्या फुटीचं नाशिक कनेक्शन आता समोर आलंय। भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा BAMS संशयित विद्यार्थी शुभम मधुकर खैरनार याला CBIच्या निर्देशानुसार काल मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं। फुटलेल्या पेपरची प्रत्येकी तब्बल 15 लाख रुपयांना विक्री झाल्याचं सांगण्यात येत आहे। शुभम हा मूळचा नांदगावचा असून गेल्या काही दिवसांपासून तो इंदिरानगर परिसरात वास्तव्यास आहे। CBIनं संशयित शुभम खैरनारची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे। शुभमचा मोबाईल देखील फॉरेन्सिक टीमकडे जमा करण्यात आल्याचं समजतंय। केवळ नाशिकच नव्हे तर लातूर पुणे कनेक्शन देखील आता उघड झालंय। लातूर पुणे इथंही खाजगी क्लासेस आणि समुपदेशकांच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। सराव परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न दिल्याचं समोर आलंय। अनेक नामांकित क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे प्रश्न देण्यात आले, त्यामध्ये लातूरमधील 2 तर पुण्यातील एका क्लासनं नीट परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न दिल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। खाजगी कोचिंग क्लासेसनं पेपर फोडण्याचं कारस्थान रचल्याची माहिती काही पालकांनी दिली। नीट UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच महाराष्ट्रातील काही खाजगी क्लासमध्ये मिळाले होते। एका खाजगी क्लासनं परीक्षेपूर्वी काही दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली होती। त्या परीक्षेत नीट UG परीक्षेत विचारण्यास येणारे प्रश्न देण्यात आले होते। अशाच क्लासनं घेतलेल्या सराव परीक्षेत 300 प्रश्न विचारण्यात आले होते, त्यापैकी 120 प्रश्न हे नीट UG परीक्षेत आले होते, अशी माहिती एका समुपदेशकाने दिली। या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं। या कथित पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे। काही विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळल्याचेही आरोप होत आहेत। आता जाता जाता एक धक्कादायक माहिती सांगतो। एका पेपर लीक मधून तब्बल किती कोटींची उलाढाल होती माहिती आहे? 100 कोटी। होय, 100 कोटी। केवळ एका पेपर लीकच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा केला जातोय। यामागे वरपासून खालपर्यंत एक चेन काम करते। वरच्या स्थानी टोळीचा मास्टर माइंड असतो, तर सर्वात खालच्या स्थानी स्थानिक एजंट म्हणून MBBS विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो। एकूणच काय तर तुमचा पेपर फुटला हो, पण आमचं नशीब फुटलं त्याचं काय? आमचे 2 वर्षांचे कष्ट वाया गेले त्याचं काय?
रात्रंदिवस अभ्यास आणि प्रचंड मानसिक ताणातून आम्ही परीक्षा दिली, पण आता पुन्हा एकदा अभ्यास आणि प्रचंड मानसिक ताण घेऊन राबणं या व्यतिरिक्त आमच्या हाती उरलंय ते काय? अशा शब्दांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आता सरकारनं या विद्यार्थ्यांची ही नाराजी गेस करावी आणि विद्यार्थ्यांना भविष्यात या अशा प्रसंगांना फेस करावं लागणार नाही याची काळजी घ्यावी, हीच काय ती माफक अपेक्षा. पाहूयात सरकारला हे तरी जमतंय का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.